शारदाने. तर तिच्याकडे किती रुपये उरले? किती रुपये उरले? आता मला फक्त हे सांगा तुम्ही ह्याला काय म्हणायचं आणि ह्याला काय म्हणायचं. इथं जर तुम्ही नाही चुकला तर तुम्ही उत्तर नाही चुकू शकत. हा, 10.5 रुपये म्हणजे किती रुपये? 10.5. 10.5 म्हणजेच 10 रुपये 50 पैसे. 10 रुपये 50 पैसे हे असं लिहिलं तरी चालेल. आणि 12.25 रुपये म्हणजे किती? हा, 12.25 पैसे. 12.25 पैसे. कालच्या तासाला आपण ह्याच्यावरती शिकलेलो आहे. हे इथं एवढ्या दोन्हीचा बेरीज करायचा आहे ना. आयने दिलेले 20 रुपयातून हे वजा करायचं, कारण 12.25 रुपये त्याने खर्च केले. थांबा 20 रुपयांची आधी बेरीज करायची. थांबा 10.5 तिच्याकडे होते आणि आयनं 20 रुपये दिले. ह्यांच्या आधी बेरीज 0.503 आणि ह्यातून तिने जे खर्च केले 12.25 रुपये, 12.25 एवढे त्यातून वजा करायचे. बरोबर आहे का नाही? इथं 10 येणार, इथं 4 होणार. 10तून 5 गेले 5, 4तून 2, इथं 10 येणार, इथं 2 होणार. 10तून 2 गेले 8, 2तून 1 गेला. किती रुपये शिल्लक राहिले? 18.25 म्हणजेच 18 रुपये 25 पैसे. 25 पैसे. आता नाहीत